गेटवे ऑफ इंडिया एलिफंटाकडे जाणारी नीलकमल नावाची बोट उलटून दुर्घटना घडलेली होती। तर ही बोट फुटली तशी असा आरोप करण्यात आलेला आहे आणि या दुर्घटनेमध्ये 13 जणांचा मृत्यू झालाय। मृतांमध्ये 3 नौदलाचे कर्मचारी तर 10 बोटीतील प्रवाशांचा समावेश आहे। बोटीमध्ये जे होते ते 10 प्रवासी या ठिकाणी मृत पावलेले आहेत। तर बोटीतील 101 जणांना सुखरूप बाहेर काढण्यात आलंय। 5 जण अद्यापही बेपत्ता आहेत, त्यांचा शोध सुरू आहे अशी माहिती मुख्यमंत्री फडणवीस यांनी दिली आहे। नौदलाची बोट धडकल्याने ही मोठी दुर्घटना घडलेली आहे। याबाबत एक धडकी भरवणारा व्हिडिओही समोर आलाय। नौदलाची बोट धडकल्याने प्रवासी बोटीचे 2 तुकडे झाल्याचं प्रत्यक्षदर्शींनी सांगितलंय। तर मृतांच्या नातेवाईकांना राज्य सरकारकडून प्रत्येकी 5 लाखांची मदत जाहीर करण्यात आली आहे। 2 गंभीर जखमींवर नौदलाच्या रुग्णालयात उपचार सुरू आहेत। या घटनेची सखोल चौकशी सरकार आणि नौदलाकडून केली जाणार आहे असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। तर या दुर्घटनेतील जखमींसोबत संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी, तेही आपण बघणार आहोत। मात्र ही दुर्घटना नेमकी कशी घडली त्याचा घटनाक्रम आपण बघतोय। धडकेत नीलकमल बोटीचे 2 तुकडे झालेले होते। काल नौदलाची बोट येऊन धडकल्यानंतर या बोटीचे 2 तुकडे झाले आणि बोटीमध्ये जे प्रवासी होते ते पाण्यात बुडू लागले होते। तर 101 प्रवाशांना वाचवण्यात यश आलेलं आहे। ही बोट फुटल्यानंतर त्याच्यामध्ये लगेचच बचाव कार्य सुरू करण्यात आलं। या दुर्घटनेमध्ये आतापर्यंत 13 जणांचा मृत्यू झालेला आहे। तर नीलकमल नावाची बोट पर्यटकांना घेऊन एलिफंटाकडे जात होती। गेटवे ऑफ इंडिया मधून ही बोट निघालेली होती। या बोटीमध्ये 110 पर्यटक प्रवास करत होते। तर अरबी समुद्रामध्ये नौदलाची बोट अनियंत्रित झाली आणि नौदलाची बोट नीलकमल नावाच्या बोटीला येऊन धडकली। मोरा पोलीस स्टेशनच्या हद्दीत नेव्हीचे जे हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 2 डेड बॉडी निष्पन्न झाल्याने हे तिकडे 5 लोक गेलेले आहेत आणि उर्वरित लोक या ठिकाणून आपापल्या सोयीनुसार रवाना झालेले आहे। असे 57 लोक इथून गेलेले आहेत। आता त्यातील एक महिला थोडंसं उपचार घेऊन ती आता कुर्ला इथे जात आहे त्यांच्या नातेवाईकांचे। या ठिकाणी जे नेव्हीचं हॉस्पिटल आहे त्या ठिकाणी 10 इसमांच्या डेड बॉडी आल्या होत्या आणि एक डेड बॉडी JNPT हॉस्पिटलला आली होती। अशा एकूण 11। 2 परदेशी नागरिक इथे JNPT हॉस्पिटलला आले होते। ते चांगले आहेत, उपचार घेऊन ते इथून गेलेले आहेत। अरबी समुद्रामध्ये अत्यंत दुःखद घटना घडली आहे। बोट दुर्घटना घडली आणि त्यामध्ये बरेच नागरिक हे दगावले, तर काहींना वाचवण्यात यश आलेलं आहे। उरणमधील JNPT रुग्णालय आणि मोरा रुग्णालय या ठिकाणा काही जे रुग्ण होते अडकले होते त्यांना वाचवून या ठिकाणी उपचार सुरू आहेत आणि काहींना सोडलेलं आहे। काही जण 11 जण मयत झालेले आहेत। त्यामधले वाचलेले काही लोक आपल्या सोबत आहेत। बाबा, दुर्घटनेमधून वाचलेला आहे, कसा प्रसंग होता यावेळी? अरे इतका बेकार होता की काय सांगू तुम्हाला, सांगण्यासारखी जरूरत काहीच नाही। तिथे असं कधीच पाहिलं नाही। ते तेव्हा गाडी डुबून बसून राहिली खाली पाण्यामध्ये। आता एवढा भाग राहिला होता फक्त बुडायचा। आमचे लहान लेकरं आम्ही बचाव म्हणून इकडे तिकडे, ते कोणी बसवायला नाही। मग एक गाडी त्याने आम्हाला बचावलं। बाहेर निघाला तर म्हणजे ते दोऱ्या पकडून निघाला लागला आम्हाला। त्या बोटवाल्याने तिकडून दोऱ्या फेकल्या आमच्याकडे, तेव्हा आम्ही दोऱ्या पकडून निघालो आणि ते त्याच्यामध्ये ते पेट्रोलची गाडी होती, ते पाय घसरून जावायचे, हात घसरून जावायचे, तरी आम्ही कसं चढून गेलो। तर जे लोक याच्यामध्ये बुडत होते त्यांची प्रतिक्रिया आपण घेतलेली आहे। दरम्यान या दुर्घटनेतील जखमींसोबत संवाद साधलेला आहे आपल्या प्रतिनिधी आकांक्षा देशमुख यांनी, बघूया। प्रवासी बोटीला जोराची धडक या ठिकाणी बसल्याचं दिसतंय आणि या धडकेमध्ये त्या बोटीचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यानंतर बोटीमध्ये असलेले जे काही लोक होते ते मात्र बुडू लागले होते, पण त्यांनी लाईफ जॅकेट घातलेलं होतं त्याच्यामुळे ते बचावलेले आहेत आणि त्यानंतर लगेचच इथं बचाव कार्य सुरू करण्यात आलं होतं आणि त्याच्यामुळे मोठ्या प्रमाणामध्ये या लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे। 110 लोक या ठिकाणी होते, त्याच्यापैकी 101 लोकांना बाहेर काढण्यात आलं आहे। तर 5 जण अजूनही बेपत्ता असल्याचं कळतंय आणि त्याचबरोबर जे
13 लोक आहेत त्यांचा मृत्यू झाला. याच्यामध्ये 3 नौदलाचे जवान आहेत तर 10 प्रवासी जे या बोटीवरून निघालेले होते त्यांचाही मृत्यू झाला आहे. आणि मृतांना जी 5 लाखांची मदत आहे ती सरकारकडून जाहीर करण्यात आली आहे. याशिवाय याची चौकशी केली जाणार नौदलाकडून अशी माहिती ही समोर येते. त्यामुळे आता जी बोट या ठिकाणी येऊन धडकली नौदलाची ती अनियंत्रित नेमकी कशामुळे झाली असाही सवाल या ठिकाणी उपस्थित होतोय. तर धक्कादायक अशी ही दुर्घटना काल घडलेली होती. मुंबईच्या अरबी समुद्रामध्ये हा सगळा प्रकार घडलेला होता. या ठिकाणी एक बोट निघालेली होती पण ती एलिफंटावर पोहोचू शकली नाही. आणि इथला आढावा घेतलेला आहे आपले प्रतिनिधी भूषण शिंदे यांनी. बघूया. मुंबईला लागून असलेल्या समुद्रामध्ये नीलकमल या बोटीचा काल अपघात झाला आणि एकंदर अनेक जणांचा त्यामध्ये दुर्दैवी मृत्यू झाला आणि अनेक जण यामध्ये जखमी झालेले आपण पाहू शकता. सध्या तरी आज मी गेटवे ऑफ इंडिया सध्या इथे उभा आहे आणि एकंदर आज सुद्धा जो प्रवास आहे या गेटवे ऑफ इंडिया मधून सुरू होणार तो प्रवास आपल्याला सुरू होताना पाहायला मिळत आहे. अनेक बोटी या आज सुद्धा आपल्याला कार्यरत झालेल्या पाहायला मिळत आहे. अनेक प्रवासी जे आहेत त्यांच्या मनामध्ये आज सुद्धा काहीशी भीती आपल्याला पाहायला मिळते. अनेक जणांची मी बातचीत केलेली आहे, अनेक नागरिकांची अनेक प्रवाशांची बातचीत केलेली आहे. प्रत्येकाचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारे प्रशासनाची ज्या प्रकारे बोटीवरच्या कर्मचाऱ्यांची जबाबदारी असते त्याप्रमाणे प्रवाशांची सुद्धा काही अर्थी जबाबदारी असते. तर प्रत्येकाने सेफ्टी जॅकेट जे आहे ते घालणं अत्यंत गरजेचं आहे. प्रत्येकाने जे नियम आहेत ते पाळणं अत्यंत आवश्यक अशा प्रकारे प्रत्येकाचं म्हणणं आहे. त्यामुळे आजचा प्रवास सुरू होताना अनेक नागरिकांचं जे म्हणणं आहे की त्यांच्या मनामध्ये काहीशी अस्वस्थता आहे, काहीसा एक चिंता किंवा काळजी आपल्याला पाहायला मिळते. मात्र पुन्हा एकदा प्रवास सुरू झालेला आहे. शो मस्ट गो ऑन ज्या प्रकारे मुंबईचं जे स्पिरिट आहे ते आपल्याला इथून पाहायला मिळतं आहे. त्यामुळे कालच्या अपघातानंतर काहीशी त्यामधून शिकवण घेत, काहीसा त्यामधून धडा घेत आज पुन्हा एकदा हा प्रवास आपल्याला सुरू झालेला पाहायला मिळतो. आणि आता जी आपण बोट पाहतो ती बोट आता मुंबईतून निघालेली आहे, निघत आहे आणि एकंदर ती बोट आता अलिबागच्या दिशेने रवाना होणार आहे. आणि त्यामध्ये आजही प्रवासी जे आहेत प्रवास करत आहेत. मात्र आज अनेक जण जे आहेत आपल्याला लाईव्ह जॅकेट म्हणजे सेफ्टी जॅकेट जे आहेत त्याचा आपल्याला वापर करताना पाहायला मिळत आहे. प्रत्येकाला आता जॅकेट जे घालणे ते बंधनकारक केलं गेलेलं आहे आणि प्रत्येक जण आता नियम सध्या आपल्याला पाळताना आपल्याला पाहायला मिळत आहे. आणि प्रत्येक जण कालच्या अपघातातून धडा घेईल अशा प्रकारे अपेक्षा आहे. आणि एकंदर पुन्हा एकदा मुंबईचा समुद्र जो आहे तो आपल्याला प्रवाशांनी गजबजलेला पाहायला मिळत आहे. आणि आज जो प्रवास आहे तो पुन्हा एकदा सुरू होत आहे. आज पुन्हा एकदा मुंबईने आपलं स्पिरिट दाखवत पुन्हा एकदा जो प्रवास आहे तो आपल्याला सुरू केलेला पाहायला मिळत आहे. कॅमेरामॅन विनीत पेंडेकरसह भूषण शिंदे, लोकशाही मराठी, मुंबई. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.